मी प्रवीण जगने, राहणार आसोली. दिनांक 5/7/2026ला आपल्या गावामध्ये मुसळधार पाऊस आल्यामुळे नाल्याला पूर आल्यामुळे 3-4 फूट पाणी होतं. त्यामध्ये सुखचंद प्रेमलालजी बोपचे राहणार आसोली यांचे पूल ओलांडताना पाय घसरून गेल्यामुळे त्यांचे अनबॅलन्स झाल्यामुळे ते पुरामध्ये वाहून गेले आणि त्यांची दुर्दनाक अशी मृत्यू झाली. जर पुलाला रेलिंग असली असती आणि पूल उंच असला असता तर ही घटना झाली नसती. आणि शासनाकडून काही आर्थिक मदत द्यावी अशी आमची सर्व गावकऱ्यांची अपेक्षा आहे आणि मागणी आहे. तर त्वरित शासनाने आपला निर्णय घ्यावे आणि ह्या पुलाला रेलिंग लावून द्यावे अशी आमची गावकऱ्यांची सर्वांची विनंती आहे. दिनांक 5 मी संतोष मेघनाथ मेश्राम, राहणार आसोली. दिनांक 5 तारखेला पुष्कळ भरपूर पाणी आला होता आणि पुलावरून पाणी जात होता. तिथं सुखचंद प्रेमलाल बोपचे वाहून गेले. तरी पण शासनाकडून आर्थिक मदत त्यांना पाहिजे आणि रेलिंगची एकदम जरूरत. जर पुलाला रेलिंग असती तर अशी घटना घडली नसती आणि शासनाकडून आम्हाला या परिवाराला आर्थिक मदतची गरज आहे. दिनांक 5/7/2026ला मुसळधार पावसामुळे या साखळीटोला ठाणा मार्गावर जो पूल आहे त्याच्यावर आसोली हद्दीत पूल असल्यामुळे त्या पुलावर 3 फूट एवढा पाणी होता आणि आमच्या गावाचे मूळ निवासी सुखचंद प्रेमलाल बोपचे हे पूल ओलांडताना त्यांचा पाय फिसलून ते पुरात वाहून गेले. आणि ह्या पुलाच्या कारणाने जर ह्या पुलावर रेलिंग असती आणि पूल हा उंच असता तर त्यांची जीवितहानी झाली नसती. त्यामुळे प्रशासनाला ही विनंती आहे की त्वरित लवकरात लवकर ह्या पुलाची रेलिंग किंवा सुविधा उपलब्ध करून ह्या पुलाची पूर्ण मरम्मत करावी हीच विनंती करतो.